नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये आता इथे नायगावमध्ये अंबाबाईची काठी वगैरे चाललेली असते आणि एकदम आनंद सोहळा चालू असतो आणि इतक्यातच तिकडून पंतोजी आणि रमा येतात आणि तेव्हा त्यांना बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्का बसतो आणि बटूशास्त्री तर जोराने ओरडतात, थांबा. आणि तेव्हा रमा तर आता सावीकडे बघून रडत असते आणि सावी सुद्धा रमाकडे बघून रडत असते. आणि इतक्यातच बटूशास्त्री आता रागारागाने त्यांच्या समोर येतात आणि पंतोजींना म्हणतात, अक्कल काय घाण टाकली आहेस का? तर पंतोजी म्हणतात, क्षमा करा बुवा, पण मी हे मुद्दामून केलं आहे का? तर तेव्हा अजून दोघेजण तिथे येतात आणि बटूशास्त्रींच्या वतीने ते बोलतात. म्हणजे त्यांच्या बाजूनेच ते बोलू लागतात. म्हणतात, पण देवीचा जर कोप झाला तर संपूर्ण गावाला भोगावं लागेल. त्याचं काय? तर पंतोजी म्हणतात, अहो दुःखात आहे मी. ध्यानी मनी नव्हतं माझ्या. तर बटूशास्त्री म्हणतात, "अरे घरीच जायचं होतं ना, तर गावामागच्या मांडवड्यातून तिचं तोंड लपवत घेऊन जायचं होतंस." तर तेव्हा दुसरा म्हणतो, "देवीच्या काठीला अपशकुन झालाय. काठी माघारी फिरवा." तर तेव्हा आता पाटील मध्ये बोलतात. म्हणतात, "अरे शांत व्हा की, शांत व्हा. देवीची काठी का माघारी घेताय?" आणि तेव्हा आता पाटील विचारतात, "अहो पंतोजी हे काय झालं पोरीला?" तर पंतोजी सांगू लागतात, "अहो काय सांगू पाटील, माझ्यावरती येऊ नये तोच प्रसंग आलेला आहे. आणि अशावेळी आधार द्यायचा सोडून बुवा काय बाई बोलतायत मला." तर तेव्हा बटूशास्त्री अजून चिडतात आणि म्हणतात, "वा, मग काय तुझ्यावरती गुलाल खोबरं उधळू का? एक तर तू वागलास तसा आणि त्यावर अजून या मिरवणुकीमध्ये रडतोयस तू." तर तेव्हा पंतोजी म्हणतात, "देवानेच रडवलेलं आहे मला. त्याला माझ्या मुलीचं सुख पाहवलेलं नाही." तर बटूशास्त्री म्हणतात, "हे बघ, देवाला मध्ये आणू नकोस. अरे तुझं प्रारब्ध आहे ते. म्हणजे गेल्या जन्मीची कर्म ती तर तुला भोगायलाच पाहिजेत." आणि म्हणतात, "नारोपंत गोमूत्र आणा." तर पंतोजी आता चिडतात आणि रमाला म्हणतात, "कुठल्या जन्मीचं पाप म्हणून तुला जन्माला घातली? अशी कशी पांढऱ्या पायाची निपजलीस तू? तुला इकडे गावात आणण्यापेक्षा ना तिथेच निरामाईत बुडवून मारायला पाहिजे होतं. माझी चूक आहे, माझी चूक आहे," असं म्हणत ते रडत रडत खाली बसतात. तर तेव्हा रमा तर खूप रडत असते आणि आता पाटलांच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं आणि सावी तर अगोदरपासूनच रडत असते. तर पाटील आता म्हणतात, "पंतोजी, अहो पंतोजी त्या पोरीला का बोलतायसा? तुम्ही शांत व्हा बघू. रमाला काही बी बोलू नका." तर पंतोजी म्हणतात, "कसा शांत होऊ पाटील, कसा शांत होऊ? सांगा ना तुम्ही. बघा ना काय होतं आणि काय झालं. बघा, बघा तुमच्या रमाला बघा. अहो हळदीच्या अंगानं गेली होती, पण पांढरं कपाळ घेऊन आलेली आहे. माझंच नशीब दुसरं काय." असं म्हणून ते खूप रडत असतात आणि ते रमाला म्हणतात, "चल आता, इथे आता तुझी तोंड देखील पाहायची इच्छा कुणाला नाहीये. तुझी सावली देखील या गावात पडता कामा नये. चल, नाहीतर शास्त्री बुवांना राग येईल." असं म्हणून तिला हाताला धरतात आणि खेचत खेचत घेऊन जातात. तर ते बघत असताना पाटलांना तर खूप वाईट वाटत असतं आणि सावी तर अजून सुद्धा रडतच असते. तर त्यानंतर घरी आल्यानंतर पंतोजी आणि त्यांची बायको तर खूप म्हणजे खूप रडत असतात. तर पंतोजी म्हणतात, "हे काय झालं रे देवा? काय करायचं आता मी? माझ्या पोरीने काय करायचं आता?" तर त्यांची बायको म्हणते, "अहो सासरी जाताना माझी रमा काय सुरेख दिसत होती. तिच्या अंगावरची हळद, कोपऱ्यापर्यंतचा चुडा, गळ्यात असलेली बोरमाळ, बाजूबंद, केसात सुंदर अशी फुलं." असं म्हणून ती जोरजोरात रडत असते. अंगावरची इरकल इरकल सांभाळत असताना लक्ष्मीच्या पावलांनी गेली होती आणि परत आली तीही अशी. आणि असं तर हे दोघं बोलत असताना सावी तिथं येऊन उभारलेली असते. तर पंतोजी म्हणतात, "देव कोपला, रमाची आई आपल्यावरती देव कोपला." तर तेव्हा सावी आता विचारते, "काकी रमा कुठे आहे?" तर तेव्हा रमाची आई तर तिच्यावरती चिडते आणि म्हणते, "तू तू काय करतेस इथे? निघून जा इथून. नाहीतर माझ्या पोरीचा अपशकुन तुला सुद्धा लागेल. माझ्या पोरीचं कपाळ पांढरं झालं आहे. तिचा चेहरा बघितला ना तर तुझा सुद्धा दिवस खराब जाईल. जाय बाई इथून जा." तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, नाही. काकी तुम्ही असं काय करताय? रमा कुठे आहे सांगा मला बघू देत तिला." तर तेव्हा रमाची आई म्हणते, "ती असेल परसदारात." तर पंतोजी अजून सुद्धा रडत असतात आणि म्हणतात, "अरे देवा काय वाढून ठेवलेस रे माझ्या पोरीच्या नशिबी." तर रमाची आई म्हणते, "आता आपल्या पोरीच्या नशिबी नरकच." आणि आता सावी ते सगळं काही ऐकते आणि ती रमाकडे जाते आणि जाऊन दरवाजा उघडते तर तेव्हा रमा तिथं एकटीच बसलेली असते. आणि तेव्हा सावी "रमा, रमा, रमा" असं जोरजोराने ओरडत असते. तर आता रमा तिच्या दिशेने बघत सुद्धा नसते आणि ती बडबडू लागते. म्हणते, "आता सगळं काही संपलं सावी. आता मी विधवा झालेले आहे. आता सण नाही, खेळ नाही. आता फक्त हा अंधार. आता सगळं काही संपलं." तर तेव्हा सावी म्हणते, "असं नको बोलूस रमा. म्याना आबासनी सांगते." तर तेव्हा रमा म्हणते, "त्याचा काही बी उपयोग होणार नाही आता.
असं काही होईल असं वाटलंही नव्हतं. बघ माझी काय अवस्था केलेली आहे तिथल्या लोकांनी. असं म्हणून ती आता सावीकडे बघते आणि तिच्या डोक्यावरचा पदर वाऱ्याने खाली होतो आणि तेव्हा तिच्या डोक्यावर एकही केस नसलेले बघून सावीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागते आणि रमा तर खूप रडत असते आणि सावी सुद्धा खूप रडत असते. तर रमा म्हणते, "आता तू दिलेला गजरा मी कधी सुद्धा माळू शकणार नाही. सगळं काही संपलं सावी, आता सगळं संपलेलं आहे आणि तू दिलेला गजरा मी आता कधीच माळू नाही शकणार." आणि आता ते सगळं ऐकल्यानंतर सावीला एवढा मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्यातच आता ती तिथून निघून जाऊ लागते. तर इतक्यात आता इकडे सावीची आई तिला शोधत असते आणि म्हणत असते अक्काला, "कुठं राहिली ही पोरगी? तिच्या हातातून अंबाबाईची ओटी भरायची आहे." तर अक्का सुद्धा म्हणते, "ऐन वक्ताला कुठे गेली काय माहिती? आणि घरात बघितलंस का तू तिला?" इतक्यातच आता सावी तिकडून धावत-धावत रडत येत असते आणि ती रडत-रडत आतच पळून जाते. तर तेव्हा या दोघी सुद्धा तिला विचारत असतात. सावीची आई म्हणत असते, "अगं सावी काय झालं?" असं म्हणून ती तिच्या मागं जाते आणि अक्का सुद्धा तिच्या मागे-मागे येऊ लागते आणि तेव्हा सावी तर चक्क धावत आत जाते आणि जाऊन ती खोलीचा दरवाजाच बंद करून घेते आणि स्वतःला आतमध्ये कोंडून घेते. तर तेव्हा या दोघी सुद्धा बाहेरून दरवाजा वाजवत असतात. "सावी काय झालं बाळा? का रडतेस तू? दरवाजा उघड." तर तेव्हा सावी एवढी घाबरलेली असते, तिला एवढा धक्का बसलेला असतो आणि ती धक्क्याने एकदम सुन्न झालेली असते आणि ती खालीच बसते आणि खूप घाबरलेली असते ती. तर तेव्हा अक्का म्हणत असते, "अगं दरवाजा उघड, दरवाजा उघड. असं का करायला लागलीयेस तू? या पोरीचं काय बी सांगता येत नाही. घटकेत रडती काय, घटकेत हसती काय?" तर तेव्हा सावीची आई सदूला हाक मारते, "सदू, अरे सदू इकडे ये." तर तेव्हा सदू तिथे येतो. तर सावीची आई म्हणते, "जा तुझ्या आबांना घेऊन ये. जा लवकर जा." असं तिने सांगितल्यानंतर आता सदू तिथून धावत सुटतो आणि परत या दोघी सुद्धा दरवाजा वाजवू लागतात आणि सावीला हाक मारू लागतात, "सावित्री बाळा, दरवाजा उघड." तर इकडे सावी तर आतमध्ये एकदम घाबरून बसलेली असते आणि तिला तेच सगळं काही आठवत असतं. ज्यावेळेस आता पंतोजींच्या मागून रमा बाहेर आलेली असते आणि तिला बघितल्यानंतर हिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर बटूशास्त्री म्हटलेले असतात, "या पवित्र काठीला या बोडक्या पोरीला घेऊन तू आडवा आलास." आणि त्यानंतर रमाची आई म्हणत असते, की "सासरी जाताना माझी रमा काय सुरेख दिसत होती. माझ्या पोरीचं कपाळ पांढरं झालेलं आहे." आणि त्यानंतर रमाने म्हटलेलं असतं, "सगळं काही संपलेलं आहे सावी. आता मी विधवा झालेली आहे. माझी काय अवस्था केलेली आहे त्या पुण्याच्या लोकांनी." असं म्हणून तिच्या डोक्यावरचा पदर खाली झालेला असतो आणि तिच्या डोक्यावरती एकही केस नसतो. ते सगळं काही आता सावीला आठवत असतं आणि या दोघी सुद्धा अजून दरवाजा वाजवतच असतात. "सावित्री बाळ दरवाजा उघड, दरवाजा उघड बाळा सावित्री." आणि इकडे तर आज सावी खूप घाबरलेली असते आणि तेव्हा आता समोरच कंगवा वगैरे, आरसा वगैरे सगळा काही बघितल्यानंतर सावीला आता ते सगळं काही दृश्य डोळ्यासमोर दिसू लागतं, की रमा अशी बसलेली आहे आणि तिचे केस वगैरे सुंदरसे छान दिसत आहेत. पण ती रडत असते आणि तेव्हाच त्याच वेळेला तिचे केस कापले जातात. पूर्ण तिच्या डोक्यावरचे केस काढले जातात आणि आता त्याच वेळेला मग तो क्षण येतो डोळ्यासमोर, की पदर उडलेला असतो आणि तिच्या डोक्यावरती एकही केस नसतो. आणि तेव्हा ते आठवल्यानंतर सावी जोराची ओरडते आणि खूप घाबरत असते. आणि ती सतत सगळं काही तिच्या डोक्यामध्ये घुमू लागतं. सगळं काही कानावरती वाजू लागतं आणि ती एकदम जोराने कानावरती हात धरते आणि जोराने रडत असते. तर इतक्यातच इकडे बाहेर बटूशास्त्रींची बायको सावीच्या आईला हाक मारत येते आणि तेव्हा सावीची आई धावत बाहेर येते आणि त्यांना विचारते, "काय हो शास्त्रीणबाई, या की आतमध्ये." तर तेव्हा ती म्हणते, "नाही नको, आता मी सोहळ्यात आहे ना." परत ती शिवाशिव मग परत स्नान नकोच ते. आणि तिला म्हणते, "काही कानावर आलं का तुमच्या?" तर तेव्हा सावित्री आई थोडीशी घाबरते आणि म्हणते, "नाही, काही कानावर नाही आलं. काय झालेलं आहे?" तर तेव्हा शास्त्रीणबाई म्हणते, "ती पंतोजींची रमा बुडकी झाली ना बिचारी." तर तेव्हा सावीची आई तर घाबरतेच आणि म्हणते, "अरे देवा! पोरीच्या अंगची हळद सुद्धा अजून उतरली नसल. लई वंगाळ झालं." तर शास्त्रीणबाई म्हणते, "आत्ता पंतोजींच्या घरांवरून येत होते ना, तर तेव्हा काय अकांत चाललाय तिथे?" तर सावित्री आई विचारते, "पण असं एकाएकी कसं काय झालं?" तर तेव्हा शास्त्रीणबाई म्हणते, "अहो मुलाला मिरगी आहे ना, हे लपवलं त्या लोकांनी आणि यांनी सुद्धा चौकशी केली नाही. एवढं मोठं स्थळ मिळतंय म्हटल्यानंतर पंतोजींच्या तोंडाला पाणी सुटलं. मुलातला दोष नाही दिसला हो, दिसले ते घरातले मनभर मोती." तर तेव्हा सावित्री आई म्हणते, "हां, बरोबर आहे. मग सावीने सुद्धा तेच पाहिलं असणार आहे." तर तेव्हा शास्त्रीणबाई म्हणते, "हो, तुमची सावी होती ना तिथे. म्हणजे रमाला घेऊन येत होते ना, तेव्हा तिने पाहिलं रमाला. रडत-रडत गेली हो पोरगी."
तर मित्रांनो आता इकडे म्हणजे या दोघींचं बोलणं असं चालू असतं आणि इकडे मित्रांनो आता परत काठी चालू लागते. परत सोहळा सुरू होतो आणि सर्वजण परत अंबाबाईचा उदो-उदो करत पुढे चालू लागतात. तर तेव्हाच आता सदू धावत-धावत आता आबांच्या पाशी येतो आणि त्यांना जवळ बोलावून त्यांच्या कानामध्ये सांगतो. तर तेव्हा पाटील सुद्धा एकदम मधूनच परत फिरतात आणि धावत-धावत घराकडे येतात आणि "सावी, सावी बाळ" असं म्हणून ते घरामध्ये येतात. आणि तिथे दरवाजाजवळ आल्यानंतर विचारतात, "काय झालं? काय झालं?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अहो, पोरीनं आतून कडी लावून घेतल्या." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय, होय, पण तिला कोण काय बोललं का?" आणि अक्काला विचारतात, "अक्का, तू काय बोललीस का तिला?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अहो, कोणी काही सुद्धा बोललेलं नाही. ती रमा गावात आली आहे मगाशी." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो, ते कळलं की मला. मगाशी काठीच्या उत्सवातच कळलं. पण त्याचं काय?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "ती गेली होती तिला भेटायला. जशी भेटली तसंच रडत आली आहे घराकडं आणि का ते विचारू नका." असं म्हणून ती आता सावीला परत हाक मारते. तर तेव्हा पाटील सुद्धा तिला हाक मारू लागतात, "सावी, सावी बाळा, दरवाजा उघड." तर इकडे आतमध्ये अजून सुद्धा सावीच्या कानामध्ये ते सगळं काही घुमत असतं आणि त्यानंतर तो क्षण सुद्धा आठवत असतो, ज्यावेळेस तिच्याच मैत्रिणीला सती जायसाठी सगळे गावकरी प्रवृत्त करत असतात आणि त्यानंतर तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस ती रमाला गजरा नेऊन देत असते. तर इकडे बाहेर आता अक्का दंगा करू लागते. म्हणते, "अरे लक्ष्मी तिला काठीला जायसाठी शोधते आणि ही पोर तिकडे रमाकडे जाऊन बसली होती. आता ती रानून होऊन आलेली आहे. घाबरली असणार मग आली इकडं." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अगं सावी तुझा आबा आलाय बघ. आता तरी दार उघड." आणि म्हणते, "अहो तिला सांगा ना दार उघडायला." तर तेव्हा पाटील परत आता म्हणू लागतात, "सावी बाळा दार उघड." आणि तेव्हा तर तिला तो क्षण परत आठवत असतो, ज्यावेळेस तिच्या मैत्रिणीला सती जायसाठी वरती चढवलेलं असतं आणि तेव्हा तिला अग्नी द्यायसाठी बटूशास्त्री पुढे आलेले असतात आणि त्यानंतर रमाचं लग्न चाललेलं असतं. ती नवऱ्याला तिच्या हार घालत असते. ते सगळं काही तिच्या डोळ्यासमोरून एकामागोमाग एक जात असतं आणि आता रमाचे केस गेलेले असतात. तो क्षण सुद्धा आठवतो आणि ती एकदम जोराची अशी कानाला पकडून तिला खूप त्रास होत असतो. तर पाटील इकडून बाहेरून ओरडत असतात, "सावी बाळा बाळा दार उघड. काय झालंय बघू तुला. तू माझ्याशी बोल, सांग मला काय झालंय ते." तर अक्का सुद्धा म्हणते, "अरे हे असलं डोसक्यात घेणं बरं नाही." तर तेव्हा आता सावीची आई जोराने रडू लागते आणि म्हणते, "असं काय करते ही पोरगी?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो तुम्ही जरा दमानं घ्या की, तुम्ही का रडून दंगा करायला लागलाय?" तर अक्का परत म्हणते, "लेकरा उघड की दरवाजा आता." तर पाटील परत म्हणतात, "सावी बाळ नको परीक्षा बघू, दार उघड." आणि आता पाटील म्हणतात, "सावी दार उघड नाहीतर मी दार तोडीन बरं काय." आणि नंतर माधाला हाक मारतात म्हणतात, "माधा ये पटशिरी, पहार घेऊन ये, दार तोडायचा आहे." आणि सावीला परत ओरडतात, "सावी मी दार तोडणार आहे." आणि त्यानंतर या दोघींना म्हणतात, "जरा बाजूला व्हा." असं म्हणून ते दरवाजाला धक्का द्यायसाठी जोराने मागे सरकून पुढे जातच असतात. इतक्यात आता सावी दरवाजा उघडते मित्रांनो आणि तिला बघितल्यानंतर या सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो आणि सावीची आई तर देवालाच हात जोडते. तर तेव्हा पाटील चक्क गुडघ्यावरतीच खाली बसतात आणि तिला एकदम शांत आवाजात विचारतात, "असं काय वागायला लागलीस तू सावी बाळा? जे काय मनात आहे ते घडाघडा बोल की बा संग. हे काय नवीन लावले? जरा काय झालं की आपला दरवाजा लावून घ्यायचा. आई-बाचा असा अंत बघतात व्हय ग पोरी? आता लगीन होईल तुझं सासरी जाशील नांदायला. तिथं असंच वागणार आहेस का? असं नाही करायचं सावी." तर तेव्हा सावी एकदमच म्हणते, "आबा मला लगीन करायचं नाही." आणि तिनं असं म्हटल्यानंतर अक्काला तर खूप मोठा धक्का बसतो आणि पाटील आणि सावीची आई तर एकदम शांतच झालेले असतात. तर सावीची आई म्हणते, "सावी, हे आता काय नवीन खूळ आहे? अगं पाहुणे येऊन गेले, पसंत पडलीस तू आणि हे काय नवीन आता तुझं? लोकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही आपल्याला, कळतंय का तुला?" आणि म्हणते, "कोणीतरी सांगा हिला, समजवा हिला." तर अक्का म्हणते, "सावे एवढी मोठी झालीस व्हय ग तू, लगीन करणार नाहीस म्हणून सांगतेस ते. अगं लगीन म्हणजे काय पोरखेळ आहे काय?" तर सावी म्हणते, "लगीन करून जर का आयुष्याचा नरक होणार असेल, तर मला लगीनच करायचं नाही." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता या तिघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर अक्का म्हणते, "हे बघ तुला लगीन कर म्हटलं की लग्नाला उभा राहायचं. कळतंय का तुला?" तर सावी तर रडू लागते आणि म्हणते, "आबा मला बळजबरीने लग्नाला उभा करू नका. मला लगीन करायचं नाही, नाही, नाही. मला लगीन करायचं नाही." असं ती खूप रडत-रडत सांगत असते. आणि असं ती बोलत असताना मित्रांनो तिला आता जोराची चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खालीच कोसळते आणि ते कोसळत असताना ती तेव्हा पाटील तिला सावरतात आणि आपल्या जवळ घेतात. तर आता तिला चक्कर येऊन ती कोसळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण तिला सावरू लागतात.
तर पाटील आता तिला उचलून घेतात आपल्या जवळ आणि म्हाताला म्हणतात, "म्हाता, अरे जा वैद्यबुवासनी घेऊन ये पटकन." तर तेव्हा म्हाता सुद्धा घाबरतो आणि म्हणतो, "होय, होय, लगेच आलो." असं म्हणून तो सुद्धा धावत सुटतो. तर तेव्हा पाटील तिला आतमध्ये घेऊन जातात. तर आता इकडे फुलेवाड्यामध्ये ज्योती सगळा काही हिशोब लिहीत बसलेला असतो. तर तेव्हा दादा त्याला म्हणतात, "अरे, गुलबकवलीच्या फुलांचा हिशोब लिहिलेला आहे का रे?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "होय, होय, लिहिलाय." तर इतक्यातच आता राजाराम तिथे येतो आणि दादांना म्हणतो, "दादा, काकांच्या बरोबर काही बोलणं झालं का तुझं?" तर तेव्हा दादा म्हणतात, "कोण राणूजी व्हय? अरे, मी काय म्हणतोय राजाराम, आपल्याला तर त्याच्याबरोबर सोयरीकच नको." तर तेव्हा राजाराम म्हणतो, "अहो दादा, या निमित्तानं किमान शेताबांधावरची भांडणं तर मिटतेली." तर दादा म्हणतात, "आणि आपल्या घरात सुरू होत्याले." आणि म्हणतात, "म्या काय म्हणतोय, या राणूजीचं ना सोयरिकाच्या निमित्तानं आपल्या घरामध्ये विस्तू पुरायचं काम चालू झालंय. नकोच आपल्याला सोयरीक ती." आणि नेवशे पाटील आहेत ना, त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे. त्यांचा काय निरोप येतो बघू की आणि मग ठरवू. आणि ज्योतीला विचारतात, "काय रे ज्योती?" तर तेव्हा ज्योती आता तो विषय टाळू लागतो आणि म्हणतो, "दादा, महिनाभराचा हिशोब लिहिलाय याच्यात. कारकून आला की समजवतो त्यासनी आणि सदाशिवचा निरोप होता, जाऊन येतो म्या." असं म्हणून तो आता तिथून सटकतो. तर तेव्हा दादा गालातल्या गालात हसत असतात त्याच्याकडे बघून. तर तेव्हा ज्योती तिथून निघून गेल्यानंतर पार्वती लगेचच विचारते दादांना, "दादा, पाटलांची पोर कशी आहे?" तर तेव्हा दादा म्हणतात, "अगदी नक्षत्रवाणी आहे." तर तेव्हा ज्योतिची आई विचारते, पण नाव काय आहे तिचं?" तर तेव्हा दादा सांगतात, "सावित्री. सावित्री ज्योतिराव फुले." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच आनंद होतो. तर आता इकडे पाटलांच्या घरी वैद्यबुवा आलेले असतात आणि ते सावीला तपासत असतात आणि तिला तपासल्यानंतर म्हणतात, "काळजी करण्यासारखं काहीही नाही." तर तेव्हा सावीची आई विचारते, "पण भोवळ कशामुळे आली तिला?" तर तेव्हा वैद्यबुवा म्हणतात, "पोरींनी धसका घेतलाय. या वयाच्या मुलींना दुःख दिसलं किंवा ऐकू जरी आलं, तरी सुद्धा त्या मूर्छित होऊ शकतात. हां, पण भ्यायचं कारण नाही. तिला जाग आली की तुम्ही एक करा, तिच्याशी शांतपणाने बोला आणि मी चाटण करून आणले, ते मात्र तुम्ही तिला मधातून द्या. आणि हो, मुळी सुद्धा आणलेली आहे. ही मुळी देतो, ती उगाळायची आणि ती कपाळाला लावायची. काळजी करायचं कारण नाही. व्यवस्थित आहे अगदी." असं ते सर्व काही सांगतात आणि आता ते तिथून निघून जातात. तर तेव्हा पाटील आता सावीच्या शेजारी बसून राहतात आणि ते काळजीत पडलेले असतात. तर आता इकडे ज्योती तालमीत आलेला असतो. तर तेव्हा त्याचे मित्र सुद्धा त्याच्यासोबत असतात. तर एकटा मित्र दुसऱ्याला म्हणतो, "अरे हा ना, हा पोरगी बघायला गेला आणि पुण्याची वाटच विसरला." तर ज्योती म्हणतो, "अरे तसं काही नाही, तिथं जत्रा होती म्हणून राहावं लागलं." तर दुसरा मित्र म्हणतो, "अरे गड्या, काय पण निमित्त काढलं रे?" तर ज्योती त्याच्यावरती चिडतो आणि म्हणतो, "मल्हार." तर त्याचा पहिला मित्र म्हणतो, "अरे पण ज्योती, तू चिडू नकोस रे. पण तू लग्नाला तयार झालास, बरोबर ना?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अरे पोरांनो, लग्नाला होकार दिला तरच आऊ पुन्हा शाळेत जायला देईल. कळलं का?" तर तेव्हा तो मित्र म्हणतो, "म्हणजे पोरगी पसंत नाही आणि तू शाळेसाठी शाळा केलीस त्या पोरीशी?" तर दुसरा मित्र म्हणतो, "अरे उद्या लोकं काय म्हणतील? लहुजे वसंतांच्या तालमीतली पोरं लबाड आहेत म्हणून." तर तेव्हा ज्योती थोडंसं गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, "शाळेसाठी होकार दिला हे खरं आहे, पण मुलगी सुद्धा बरी आहे." असं म्हटल्यानंतर त्याचे मित्र सुद्धा हसू लागतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता इथे पाटलांच्या घरी काहीतरी तंत्रविद्येचं काहीतरी चालू असतं आणि तो बुवा आलेला असतो आणि तो काहीतरी करत असतो आणि तेव्हा सावी एकदमच चिडते आणि उठते आणि तिला रिंगणामध्ये वगैरे बसवलेलं असतं आणि ती उठते आणि उठून त्या समोरच्या जे काही विधीसाठी ठेवलेलं असतं त्याला लाथच मारते. तर तेव्हा बटूशास्त्री इकडे म्हणतात, "सध्या ही मुलगी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि ती तुमच्या घराण्याला कुठं नेऊन ठेवेल काही सांगता येत नाही." तर पाटील त्याला म्हणतात, "शास्त्री बुवा, असं का बोलताय?" तर इकडे आता ज्योतीने असं सांगितल्यानंतर त्याचे मित्र त्याला चिडवू लागतात. म्हणतात, "म्हणजे मुलगी तुला पसंत आहे तर?" आणि त्यानंतर त्याचा हात वरती धरून "लग्न, लग्न" असं नाचू लागतात. तर इकडे आता सावी पाटलांना सांगत असते, "मला लग्न करायचंच नाहीये." तर तेव्हा पाटील विचारतात तिला, "पण का करायचं नाहीये बाळा, सांग?" तर तेव्हा सावी म्हणते, "आज तुम्ही माझ्यावरती माया करताय, पण उद्या म्या बी रमासारखी झाले तर? तर तुम्ही मला पांढऱ्या पायाची म्हणणार." आणि असं तिने म्हटल्यानंतर पाटलांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.